अशोकराव काय चूक केली हो आमच्या 18 पगड जातीच्या लोकांनी? तुमच्या वडिलांना मुख्यमंत्री, तुम्हाला मुख्यमंत्री, आणि तुम्ही मात्र सामाजिक न्यायाची भाषा सोडून 18 पगड जातीची छत्रपती शिवरायांच्या रयतेची भाषा सोडून तुम्ही जातीयवादी बनला। ओबीसी ने मतदान कर अशोक चव्हाण को 2 बार मुख्यमंत्री बनाया, मगर चव्हाण ने ओबीसी की 18 पगड जातियों का कभी विकास नहीं किया। उनका विकास पवार, पाटिल, देशमुख के इर्द गिर्द ही घूमता रहा। ओबीसी आरक्षण को चैलेंज किया गया है, ओबीसी आरक्षण का संग्राम खड़ा हुआ है, मगर अशोक चव्हाण ने इस ओर ध्यान नहीं दिया है। इसके विपरीत 4 बार जरांगे से मुलाकात करने पहुंचे, इसलिए अशोक चव्हाण जातिवादी है, ऐसा आरोप ओबीसी के आंदोलनकारी प्रोफेसर लक्ष्मण हाके ने लगाया है। मंगलवार 8 अक्टूबर को नांदेड़ जिले के देगलूर शहर में प्रोफेसर लक्ष्मण हाके ने ओबीसी आरक्षण बचाओ महासम्मेलन को संबोधित किया। नांदेड़ जिले के 4 से 5 नेता कहलाने वाले लोग जिधर सत्ता होती है उधर चले जाते हैं। इन लोगों के पास कोई विचार नहीं है और ना ही इन्हें सामाजिक न्याय से कोई वास्ता है। ओबीसी सहित 18 पगड जातियों ने अपना अमूल्य वोट देकर स्वर्गीय शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण को कई बार मंत्री, मुख्यमंत्री बनाया। हमसे क्या भूल हुई कि सामाजिक न्याय की भाषा को छोड़कर आप जातिवादी बने? अशोक चव्हाण को सिर्फ एक ही जाति की करुणा आती है, ओबीसी का दर्द नहीं समझता है। इन शब्दों में प्रोफेसर लक्ष्मण हाके ने सांसद अशोक चव्हाण की कड़ी आलोचना की। तुम्ही आम्ही विश्वनाथ प्रताप सिंगांना समजून घेतलं नाही, ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिशा दिली, त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधल्या ओबीसीने फुले शाहू आंबेडकरांना समजून घेतला नाही। तुम्ही आम्ही गुलामी कुणाची केली? पवार, पाटील, देशमुखांची केली। कुणाची गुलामी केली? अरे अशोकराव चव्हाण, तुम्ही 4 वेळा जरांगेला भेटायला गेला, तुम्हाला ओबीसी बद्दल काही बोलावंसं वाटत नाही? नाही वाटत त्यांना ओबीसी बद्दल काही बोलावं? तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात हटकर धनगर राहतो? तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात यल्लम समाज राहतो? तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये लिंगायत समाज किती प्रमाणात राहतो? तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये गोल्लेवार समाज, एससी समाज, गावगाड्यातला मायक्रो म्हणजे छोटा मग पद्मशाली पासून पंचशील पासून अनेक लोक राहतात। तुम्ही आम्ही ज्या माणसांना आमदार खासदार केलं नव्हे अशोकराव चव्हाणांना आणि त्यांच्या वडिलांना स्वर्गीय शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्री केलं, आमचं लाख मुलाचं मतदान तुम्हाला दिलं, पण आमचं हक्काचं अधिकाराचं आरक्षण चॅलेंज एका जरांगे नावाच्या माणसाकडून होत असताना हाच अशोकराव चव्हाण त्या अंतरवली सराटीला भेटायला गेला। काय चुकीचं बोलतोय का? टीका करायची म्हणून करतोय का? मग या माणसाला मतदान द्यायचं? अरे हे 4-5 लोक भाजपची सत्ता आली की भाजपकडे जातात आणि काँग्रेसची सत्ता आली की काँग्रेसकडे जातात। यांना आचार आहे, यांना विचार आहे, यांना सामाजिक न्यायाचं पडलंय, यांना ओबीसींचं पडलंय, यांना भटके विमुक्त जाती जमातींचं पडलंय का? अरे माझ्या नांदेड जिल्ह्यामधल्या माझ्या मुस्लिम बांधवांचं पडलंय का? अशोकराव काय चूक केली हो आमच्या 18 पगड जातीच्या लोकांनी? तुमच्या वडिलांना मुख्यमंत्री, तुम्हाला मुख्यमंत्री, आणि तुम्ही मात्र सामाजिक न्यायाची भाषा सोडून 18 पगड जातीची छत्रपती शिवरायांच्या रयतेची भाषा सोडून तुम्ही जातीयवादी बनलात। एका जातीचा तुम्हाला कळवळा येतो, पण गावगाड्यातल्या बलुत्याचा आलुत्याचा कळवळा तुम्हाला येत नाही।